इंजीनियर बनने के लिए बच्चे मेहनत कर रहे हैं। गाईज बघा आमची पूर्ण E2 बॅच आणि हा आमचा ग्रुप, आमची टीम BEEच्या लॅबमध्ये आहे ती इथे. आम्ही दोघांनी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही. बस हे बघा गाईज मी. हॅलो गाईज, मी श्रेया अँड वेलकम टू माय 2 years ऑफ जर्नी इन JSPM कॉलेज. ह्या क्लिप्स आहेत त्या दिवशीच्या ज्या दिवशी मी माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली आणि ती म्हणजे JSPMमध्ये ॲडमिशन. हो, ॲक्च्युली मला CETमध्ये 88% होते आणि फर्स्ट अँड सेकंड राऊंडला मला तळेगाव दाभाडेला असणारं NMIIT कॉलेजला CS ब्रांच मिळाली होती. पुण्यातलं अर्धवट नॉलेज असल्यामुळे मी थर्ड राऊंडच्या वेळी JSPM कॉलेजला AIDSसाठी ट्राय केलं आणि मला ते कॉलेज मिळालंही. स्टार्टिंगला होते मी एक्सायटेड की वा आता नवीन कॉलेजला वगैरे जाणार अँड ऑल, पण नंतर जे काही घडत गेलं ना त्यातून मी अजूनही बाहेर पडू शकले नाही आहे. 19 सप्टेंबर 2024ला आमचं कॉलेज स्टार्ट झालं. फर्स्ट वीक पूर्ण इंडक्शन प्रोग्राममध्येच गेला. स्टार्टिंगला क्लासमध्ये फ्रेंड्सही झाले. बाहेर PGवर राहत असल्याने तिथल्या मुलींसोबतही चांगली फ्रेंडशिप झाली. आम्ही सगळ्या रोज कॉलेजला सोबतच जायचो. भलेही आम्हा सगळ्यांच्या ब्रांचेस वेगळ्या होत्या, पण कॉलेजमध्येही आम्ही सगळ्या PGच्या मुली एकत्रच असायचो. स्टार्टिंगला खरंच खूप मजा यायची रोज कॉलेजला जायला आणि हळूहळू आमचं रुटीनही ते बसलं. फर्स्ट इयरला असताना मी वीकली व्लॉग्स टाकायचे, सो त्याच सगळ्या व्लॉग्समधून मी काही क्लिप्स इथे ॲड केल्यात. कॉलेज सुरू झाल्यानंतर काहीच दिवसात नवरात्र चालू झाली, सो कॉलेजमध्ये जलसा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता आणि त्याच्याच ह्या क्लिप्स. मार्क्स नको दाखवू. 24 मार्क्स आउट ऑफ 30. बच्चे मेहनत कर रहे हैं. क्या क्या इंजीनियर बनने के लिए बच्चे मेहनत कर रहे हैं. अच्छा हिंदीतून नाही बोलते, मराठीतून बोलायला पाहिजे. काय? हिंदीतून नाही बोलते आपण, आपलं मराठी. हां, मग तूच बोलायलास. ये हमारे क्लास के टॉपर बच्चे, बैक बेंचर्स, निखिल कोल्हे. जाणारच नाही कधी इन्स्टाला. लाईव्ह चुकूनही गेली ना मग सगळं अवघड आहे. तिथूनच गायत्री गाईज, इथे आम्ही BEEच्या सरांची वाट बघतोय. कधी कोणाची इतकी वाट बघितली नसेल तितकी आम्हाला BEEच्या सरांची वाट बघायला गेली आहे. आणि आमच्या क्लासचा टॉपर पंकज इकडे आलेला आहे. APLचं प्रॅक्टिकल आहे, सगळे PC बंद आहेत, त्या मॅमचं लेक्चर ऐकायचं नाही म्हणून हे सगळे पळून आलेत. आणि आमचं MPWचं प्रॅक्टिकल असताना सुद्धा इकडे चल MPWचं प्रॅक्टिकल असताना सुद्धा आम्हाला सुद्धा इकडे बोलवून घेतलं आहे. आणि हा ओंकार, ह्याला तर कधी पण काही पण हे करायचा कंटाळा येतो. गाईज आमचं हे बघा, काय रे, इंडस्ट्रियल रिपोर्ट. हे द्यायचं नाही, प्रॅक्टिकलला बसवतील. आपले फोटो दाखव ना. मग काय करायचं इथं? हां, इकडं का आलो आपण? हे बघा गाईज मी. बिनकाम ही माणसांचेच फोटो जास्त दिसतात. मी खूप काम केले गाईज, खूप भयंकर काम केलं. याला काही नाही आहे, फक्त पैसे दिलेत ते पण किती बघ भाई. किती मी हे बनवलेलं आहे. मी ना फ्रेंडचे पैसे किती रुपये? 84 रुपीज. बस. आम्ही 84. फक्त. मग तुम्हाला ह्यांकडे पगार द्यायचा का मग? गाईज ही आमची BEEची लॅब आहे आणि आज नाही, उद्या आमचा कॉलेजचा लास्ट डे. सो आज आम्ही जे प्रोजेक्ट केला होता तो इथे सबमिट करायला आलो आहे. आणि हा चेतन आणि पारस ह्यांचं खूप मोठं ह्यात कष्ट आहेत. काय काय केलं आहे आपण? रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण पॅरलल सर्किट बनवलेलं आहे एका प्रकारे. पण ठीक आहे, मी पण बनवलेलं आहे. आणि आमचे खजिनदार आहे. खजिनदार मीन्स खजिनदार म्हणजे DM करा थोडं. आणि आमचे अजून एक मेंबर आहे, तिचा कॉल आला आहे आम्हाला. हां हॅलो, ये BEEच्या लॅबमध्ये आम्ही. BEEच्या लॅबमध्ये आहे ती इथे. हां ठीक आहे. जितका ब्राईट हा बल्ब आहे ना, तितकंच ब्राईट श्रेयाचा फ्युचर आहे.
अशा प्रकारे आपलं पॅरलल सिरीज सर्किट बनलेलं आहे, ज्याच्यात आपला चेतन गायकवाड आणि कॅमेरामॅन पारस कुदाचिकर आणि आम्ही दोघांनी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही. बस कॉन्ट्री दी है, वो भी देनी बची है. वो भी ये देने वाली है, बस बात खत्म. हाँ. आणि त्याच्यात रामकृष्ण हरी पुढं विषय संपला नाही. हे बोल ना, काही सांगायचं आहे सरांना, सरांनी विचारलं तर. म्हण ना रामकृष्ण हरी आमची मशालाच वाली. काय 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 अशाच सपोर्ट सांगायचं सरांना. आम्ही फक्त वायर कट करून दिले. हां, कशा कट गेलं ड्रायर काय असेल तर कधीच नसते, प्रेझेंटसुद्धा नसते. ॲटलिस्ट मी असते तरी तिथे मी जरी काही केलं नाही ना तरी असते तरी गायत्री तर नसते सुद्धा. आणि मी नेहमी लेट येतो. आणि हा सुद्धा हे सगळं झालं येतो आजच त्याने. आता झुंकारने बोलणे खाल्ले 8:30च्या प्रॅक्टिकलला 9 वाजता आले. लॅम्पमध्ये अभ्यास करणार आहेस का ओंकार आता तू? Yes, I am the हेच बघा आमची पूर्ण E2 बॅच. आणि हा आमचा ग्रुप, आमची टीम. तिकडे पारच दिसत पण नाही चेतनमुळे. शकता व्हिडिओच्या नंतर सगळं उलटं लिहून ठेवलं. गाईज आत्ता ना आम्ही कॉलेजमध्ये आलो आहे आणि लिटरली म्हणजे इथे ॲडमिन जे ऑफिस आहे ना तिथे एवढी गर्दी झाली आहे. आणि त्याच्यात म्हणजे असं होतं आहे, ड्रम पाण्याच्या ज्या बाफा वगैरे येतात ना, सेम तिथे कंडिशन झाली आहे. म्हणजे इतकी गर्दी आहे आणि तिथे सगळं इतकं अशी परिस्थिती झाली आहे. मी ॲडमिन ऑफिसमध्ये गेले आणि तिकडून बाहेर आले, नंतर इतकं मला कसं तरी होऊ लागलं. आणि तुम्ही इकडे बघू शकता बाहेरपर्यंत त्याची लाईन लागली आहे इथे. आणि आत गेल्यानंतर तर खूप जास्त त्रास होतो. आणि ॲक्च्युली माझा एक्झाम फॉर्मला आधीच भरून झालेला. आणि मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच असेल की गौरीला बरं नाही वाटत आहे, सो ती घरी गेली आहे. आणि मग त्यामुळे मला तिचा फॉर्म भरावा लागतो आहे. आणि इतकी गर्दी आहे, ॲक्च्युली मला पण बरं वाटत नाही आहे, पण तिच्या फॉर्मसाठी मला इथे यावं लागलेली. इथे भयंकर गर्दी. मी तिथे ॲडमिन ऑफिसमध्ये एंटरच नाही करू शकत आहे. सर हाय. गाईज इकडे बघू शकता सबमिशन चालू आहे. तिकडे मॅम वर्कबुक वगैरे सगळं चेक करत आहे. आणि इकडे HODची सिग्नेचर घेण्यासाठी केवढी गर्दी झाली आहे बघा. आणि HOD सरच गायब आहेत. AIDS ब्रांच असं काय E2 म्हटलं AIDS कळून जाईल ना. E म्हटलं E2 2024. आय टाकू का फर्स्ट सेमचं? हां सेम आहे. गाईज बघा आमचा आता आम्ही सरांना सबमिट करायला जाणार आहे. हमारा स्कूल में कैमरा मैन आ गया है, वीडियो रिकॉर्ड करते हुए, और मैं दे रहा हूँ उधर कमेंट्री. एंड ये हमारे सर बोर्ड को चेक कर रहे हैं. और
इथे काय चाललंय गाईज, इथे केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल चालू आहे आणि तो म्हणतो असं करू चेतन 12 ते असं वाटते का चॅट करते तिकडं काय चालू आहे तिकडं लक्ष देणं हे काय आहे हा बघा व्हिडिओ हे बघा एडिटर आहे ते हा करत त्यानं याच्यावर डिपेंड करतं असं बघा आमच्या फर्स्ट सेमच्या एक्झाम संपल्या, त्यानंतर काही दिवस सुट्टी अँड देन कॉलेजचे डेट स्टार्ट झाले. तेव्हा कॉलेज असतं पण लेक्चर्स होत नाहीत आणि आमच्या इव्हेंटचा सेपरेट व्लॉग मी अपलोड करेलच. इव्हेंट्स वगैरे झाले आणि आमचं सेकंड सेम चालू झालं. तुम्हाला माहिती आहे का, फर्स्ट सेम माझं खूप छान गेलं, कारण मी फक्त अभ्यासू किडा नाही आहे, तर मला खूप एन्जॉय करायलाही भरपूर आवडतं. प्लस मी कॉलेजला गेल्यापासून ब्लॉगिंगही स्टार्ट केली होती आणि पहिल्या मंथमध्येच मला पूर्ण कॉलेज ओळखायला लागलं होतं. इवन HOD सर, आमचे MPW आणि BEE सर आणि दुसऱ्या डिव्हिजनला असणारे फिजिक्सचे सर यांनी मला व्लॉगिंगसाठी खूप सपोर्ट केलेला. पण सेकंड सेममध्ये माझ्या व्लॉग्समध्ये मी काही टीचर्सला घेतलं, त्यानंतर लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकल्स चालू असताना मी शूट केलं आणि त्यात काही जण मोबाईल बघताना, एडिटिंग करताना आणि गेम खेळताना दिसले. सो त्यानंतर माझ्या व्लॉग्समुळे मला आणि त्या बाकीच्यांनाही काही स्टाफचं खूप ऐकून घ्यावं लागलं. त्यानंतर आम्ही इथेच विषय सोडून दिला, कारण चूक आमची होती. पण त्या काही मॅमने विषय तिथेच न सोडता खूप वाढवला. माझ्या सगळ्या फ्रेंड्सला त्यांनी केबिनमध्ये बोलवलं आणि त्यांना मॅम म्हणाल्या, ती व्लॉगिंग वगैरे करते, सो तुम्ही तिच्यासोबत का राहतात, तिच्यासोबत राहणं बंद करा. तर ह्या बोलण्यावरून मी त्या मॅम बाबतीत काय समजायचं, आय नो मी त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, पण त्यांना काहीच अधिकार नाही आहे आमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायचा. त्या एवढ्यावरही नाही थांबल्या, त्यांनी मलाही खूप जज केलं. त्यात फर्स्ट सेमचा रिझल्ट आला आणि तो काही इतका छान नव्हता. सो त्यांनी मला 10th आणि 12thचे मार्क्स विचारले. मी सांगितलं 10thला 97% आणि 12thला 76%. तर त्यावरून त्यांचं म्हणणं होतं की एवढे चांगले पर्सेंटेज होते तर ब्लॉगिंग का करतेस. भाई मला त्या मुमेंटला असं झालं की यार काय करायचं आहे यांना नेमकं. माझा पर्सनल लाईफमध्ये मी काहीही करेल, त्याचा डिसिजन घेणारं ह्या कोण. आणि टू बी जेन्युइन मी सारखी आजारी असते, तर त्यावरही त्यांना प्रॉब्लेम होता. पूर्ण सेकंड सेम मला त्या 3 मॅमने एवढा त्रास दिला आहे की मला अजूनही कॉलेजला जायची अजिबात इच्छा होत नाही. आणि ह्या अशा काही स्टाफमुळे ना मला सतत वाटतं की JSPMला ॲडमिशन घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे.